शेतकऱ्यांचा मुद्दा अधिवेशनामध्ये घेतल्यानंतर काहींची मन दुखावली गेली असं रोहित पवार म्हणालेत। नाना पटोलेंना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आलं। सरकारला खोटं बोलण्याची सवय लागली आहे असं म्हणत शेतकरी सरकारला बोलायला लागले, खोटं बोलायचं नाही असंही रोहित पवार म्हणाले। आम्ही शेतकऱ्यांचा मुद्दा जेव्हा अधिवेशनामध्ये घेतला त्यावेळेस काही नेत्यांचा इगो हर्ट झाला आणि इगो हर्ट झाल्यानंतर नानाजी पटोले यांना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आलं होतं। खरं तर या सरकारचं झालंय असं की त्यांना सवय लागली खोटं बोलायचं। महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू आहे या सरकारच्या बाबतीत। शेतकरी व शेतकऱ्याची मुलं, त्यांचा परिवार हा आता या सरकारला म्हणायला लागलाय खोटं बोलायचं नाही। काल पण तुम्ही जर बघितलं तर कृषी मंत्री काल उत्तर देत असताना खोटं बोलले। विम्याचा मुद्दा काही आमदारांनी जेव्हा अधिवेशनामध्ये मांडला तेव्हा उत्तर देत असताना त्यांनी सांगितलं की शेतकऱ्याला मदत मिळणार, पण काल ते म्हणले की मिळणार, पण तुम्ही जर खोलात गेला तर ती मिळू शकत नाही। कारण की या सरकारली जे पीक विम्याचे ट्रिगर असतात ते 4 महत्त्वाचे ट्रिगर हे इलेक्शन झाल्यानंतर काढण्यात आले।